विद्यार्थी मित्र, या प्रकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. गतीचे नियम या प्रकरणामध्ये आपल्याला गती, विस्थापन आणि अंतर आज आपण अभ्यासणार आहोत. त्याचप्रमाणे या प्रकरणामध्ये त्वरण, न्यूटनचे गतिविषयक नियम व त्यांचे समीकरण हा भाग आपण इथे अभ्यासणार आहोत. महत्वाचा आहे आज गती आणि विस्थापन आणि अंतर. सुरुवातीला पाहूया आपण पहा गती, वस्तूची गती. आता गती हा एक भाग आपण यापूर्वी तसा अभ्यासलेला आहे पहा 7वीला, तुमच्या लक्षात असेल. एखाद्या वस्तूला जेव्हा आपण बल लावतो तेव्हाच ती वस्तू गतिमान होते. आता माझ्या हातामध्ये हा पेन आहे, येथे आहे. मी जेव्हा त्याला बल लावेल तेव्हाच तो गतिमान होईल. तुम्ही असं म्हणाल सर झाडाच्या पानाचं काय, हवा आली तर झाडाचे पानं हलतात, नसता हलत नाही. म्हणजे गतीज ऊर्जा जी हवेमध्ये आहे ती. मग आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक गतिमान वस्तू पाहत असतो. जसं झाडाचे पानं हलतात असं काही नाही की पक्ष्यांचे उडणे आहे, एखादा मुलगा पळत असेल, वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, असे अनेक उदाहरणं आपल्याला इथे माहित आहे. मग वस्तू ही जी काही आहे ही गतिमान आहे की स्थिर आहे हे आपण कसं ठरवावं. कारण असं आहे, पृथ्वी गतिमान आहे की नाही? अर्थात आहे असं म्हणाल तुम्ही, बरोबर आहे. दिसते का? पहावर नाही. मग पृथ्वी गतिमान आहे की नाही हे कशावरून ठरलं? जेव्हा अंतराळवीरांनी पृथ्वीचे फोटो चंद्रावरून काढले तेव्हा चंद्रावरून जेव्हा पृथ्वीकडे पाहिलं तेव्हा त्यांना चंद्र स्थिर व पृथ्वी गतिमान दिसते. तसं आहे. आता माझ्या हातात हा पेन आहे, बरोबर आहे. आता हा पेन गतिमान आहे की स्थिर आहे? बरोबर आहे, स्थिर. आता हा पेन कसा आहे? अर्थात बरोबर आहे तुमचं, गतिमान आहे. मग हा गतिमान आहे असं आपण का म्हणतोय त्याचं कारण आहे. तुम्ही म्हणाल तो दिसतोय सर गतिमान आहे म्हणून. हा तो दिसतोय, पण काय दिसतं की हा फळा, ही भिंत, मी फळ्यावर लिहिलेले अक्षर यांच्यापेक्षा हा पेन गतिमान आहे. म्हणजे पेन हलतोय, तो आपली जागा बदलतोय, तो आपली जागा बदलतो म्हणून तो गतिमान आहे. म्हणजे गतिमानता ही सापेक्षता आहे. च्यापेक्षा म्हणजे इथे पेन आहे, इथे लिहिलेले अक्षर आहे, पहा ते अक्षर स्थिर आहे, पेन पुढे जातोय किंवा मागे येतोय. म्हणजे च्यापेक्षा हा गतिमान आहे. ती गतिमानता. वस्तू स्थिर केव्हा? पहा ही वस्तू स्थिर आहे केव्हा आहे? जेव्हा त्याच्या सभोवतालच्याही वस्तू स्थिर आहेत आणि तो पेनही स्थिर आहे तेव्हाच तो स्थिर आहे असं आपण या ठिकाणी म्हणतो. मग आपल्याला ती वस्तू गतिमान आहे किंवा स्थिर आहे हे जसं कळालं की वस्तू त्याच्या सभोवतालच्या जागेच्या तुलनेत च्यापेक्षा, अशा पद्धतीने प्रश्न अनेक वेळा MPSC ला देखील यावर येत असतात. गतीची व्याख्या, गती म्हणजे काय हे आपल्याला एकदा समजलं तरच पुढचा भाग या ठिकाणी समजतो. म्हणजे ती वस्तूची गतिमानता ही फक्त सापेक्षता आहे. तुम्ही असं म्हणाल पहा, एक साधं उदाहरण आहे. या दोन वस्तू आहेत, जसं इथे आहे तसं या ट्रेन आहे आणि ट्रेन एकाच दिशेने जर जात असतील तर या ट्रेन मधला व्यक्ती या ट्रेन मध्ये काय दिसेल? तो स्थिर दिसेल. म्हणजे ती सापेक्षता नाही. किंवा एका बसमध्ये बसलेले दोघ जण एकमेकाला पाहतात आणि शेजारीच बसलेला बोलतोय, मग शेजाऱ्याला तो गतिमान म्हणत नाही. का? कारण ती बस गतिमान आहे. जेव्हा बाहेर पाहिलं तेव्हा कळतं की ती बस गतिमान आहे. म्हणजे च्यापेक्षा अशा पद्धतीचा तो शब्द आहे. विस्थापन आणि अंतर
हा एक फार महत्वाचा कन्सेप्ट आहे. अनेक वेळा आपल्याला विस्थापन आणि अंतर यातला फरक हा विचारला जातोय. एक छोटासा प्रयोग आहे. दोरा आहे. हा दोरा आपण या ठिकाणी या पद्धतीने कसाही ठेवा. आता ए ते बी हे 2 पॉइंट पहा. हे अंतर मोजा. आणि हा जो काही दोरा आहे ते अंतर मोजा. म्हणजे एक मुलगा आहे, ए या ठिकाणाहून निघालेला आहे आणि तो बी या ठिकाणी गेला. आता हे अंतर जास्त आहे का हे जास्त आहे? पाहूयात आपण. हा जो काही दोरा आहे हा आपण काढूया, त्याची लांबी पाहूया. नक्कीच ए आणि बी पेक्षा तर जास्त अंतर कापलेलं आहे. येथे हा जो फरक आहे तो ये दोरा म्हणजे त्याने कापलेलं अंतर आहे. इतकं लांब अंतर त्याने कापलेलं आहे, परंतु पोहोचला कुठे? बी या ठिकाणी. अंतिम ठिकाण त्याचं कोणतं आहे? बी. दुसरं एक उदाहरण आपल्या इथे दिलेलं आहे. शीतलचे व प्रशांतचे घर, संगीताचे घर आणि शाळा. तर शीतल तिच्या मैत्रिणीकडे गेली, तिथून ती शाळेत गेली. प्रशांत मात्र थेट घरून शाळेत गेला. आता दोन्ही मध्ये काय फरक पडला? शीतल संगीताकडे गेली, 500 मीटर अंतर कापलं. संगीताच्या घरून ती 1200 मीटर गेली. 1200 आणि 500 1700 मीटर अंतर झालं. आणि मात्र प्रशांतला 1300 मीटर अंतर कापावं लागलं. जसं उदाहरण पहा, आपल्याला एक पायथागोरस सिद्धांत झालेला आहे. पहा, पायथागोरस मध्ये 3 4 5 तुम्हाला माहित आहे. एक बाजू त्याची 4 मीटर आहे, एक बाजू 3 मीटर आहे. एसी करून काढा. बाजू वर्ग कर्ण वर्ग बरोबर उंची वर्ग अधिक पाया वर्ग. म्हणजे हे जे काही पायथागोरसचं सूत्र आहे त्यानुसार आपल्याला इथे किती उत्तर येईल? तर 5 मीटर येईल. म्हणजे हे ए पासून बी पर्यंतचे जे अंतिम अंतर आहे हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे, ते म्हणजे विस्थापन. तो अंतर किती कापलाय? 4 आणि 3 7 मीटर. पण शेवटी विस्थापन किती आहे? 5 मीटर झालाय. तसं इथे देखील पहा, प्रशांत आणि शाळा त्याने कापलेलं अंतर ते. मग शेवटी शीतल संगीताच्या घरी गेली आणि शाळेत गेली, 1700 मीटर अंतरावर गेली. पण शीतलने कापलेलं अंतर खरं किती आहे? तर 1300 मीटर आहे. हे झालं विस्थापन. म्हणजे विस्थापन काय आहे? अंतर म्हणजे प्रत्यक्ष आक्रमिलेले अंतर. आणि विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यातील सर्वात लघुत्तम अंतर. या पद्धतीने ए ते सी हे जसं आहे तसं इथे देखील आपल्याला सर्वात कमी अशा पद्धतीने लघुत्तम अंतर म्हणजेच विस्थापन होय. ए या ठिकाणाहून एक मुलगा निघालाय, तो या पद्धतीने वर्तुळाकार गतीतून परत एच या ठिकाणावर आला. पूर्ण वर्तुळाकार गती असेल, तो आला कुठे? एच या ठिकाणी. अशा वेळी अंतर आणि विस्थापनचा फरक आपल्याला इथे कळतो. काय फरक आहे? अंतर त्याचे पाय तर दुखलेच ना, एवढा अंतर कापून गेला तर. पण विस्थापन किती केलं? विस्थापन किती? तर 0. कारण तो आरंभ बिंदूच्या ठिकाणीच पुन्हा आला. मग आरंभ बिंदू आणि अंतिम बिंदू यातील अंतर 0 मीटर, म्हणजेच तो त्याच ठिकाणी, म्हणून विस्थापन झाले नाही. तसेच पहा, दुसरं एक उदाहरण पाहूयात आपण. एक कार आहे. ही कार ए या बिंदू पासून बी या बिंदू पर्यंत गेली आणि परत आली. आता इथे ए पासून बी पर्यंत अंतर समजा आपण धरूया 360 मीटर. पुन्हा परत 360 मीटर. उत्तर किती येईल? 300 300 600 720 मीटर.
720 मीटर त्यांनी अंतर कापलंय, पण विस्थापन 0. ह्या पद्धतीने अंतर प्रत्यक्ष मार्ग आक्रमिलेले अंतर आहे आणि विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यातील अंतर त्या ठिकाणी आहे. आरंभ बिंदू ठिकाणीच तो पुन्हा येतो, म्हणून ते आक्रमिलेले अंतर हे कसं आहे 0. आपल्याला पहा चाल आणि वेग हा देखील या ठिकाणी भाग महत्वाचा आहे, तो देखील अभ्यासायचा आहे. सदिश राशी किंवा अदिश राशी आपण त्याला म्हणतो. या भौतिक राशी आहे. भौतिक राशी म्हणजे आता आपण लांबी मोजायला मीटर आहे, वस्तुमान मोजायला किलोग्रॅम आहे, वेळ मोजायला सेकंद आहे, हे आपल्याला माहित आहे. मग या ठिकाणी या राशीमध्ये वर्गीकरण करावं लागतं आपल्याला, सदिश आणि अदिश. काही राशी सदिश असतात तर काही अदिश असतात. सदिश राशी आणि अदिश राशी म्हणजे काय ते पाहूयात आपण. पहा, सदिश जी राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी दिशा व परिमाण या दोहोंचीही आवश्यकता असते, अशा राशीला सदिश राशी असे म्हणतात. जेव्हा एक मुलगा तुमच्या मित्र तुमच्या जवळ बसलेला आहे आणि तो 1 किलोमीटर अंतरावर गेलेला आहे, तो कुठे आहे असं आपल्याला विचारलं तर सांगता येणार नाही, कारण तो या वर्तुळावर कुठेही असेल. पण समजा तुम्हाला मी सांगितलं की उत्तरेला आहे, तर तुम्ही या ठिकाणी सांगाल की सर तो त्या ठिकाणी या ठिकाणी आहे, आमच्या गावात हे ठिकाण आहे, त्या ठिकाणी तो असेल. म्हणजे मी जेव्हा दिशा सांगेल तेव्हाच तुम्ही त्याचं अंतिम ठिकाण सांगू शकता. म्हणजे मी 1 किलोमीटर काय दिलं तर परिमाण दिलं, पण कोणत्या दिशेने गेला हे नाही सांगितलं. म्हणजे मला विस्थापन जर सांगायचं असेल तर मला दिशा सांगावीच लागते, पण जर मला अंतर सांगायचं असेल तर तो कुठे गेला हे नाही सांगायचंय मला. तो किती अंतरावर गेला 1 किलोमीटरवर, मी तुम्हाला विचारलंच नाही कुठे गेला. म्हणजे अंतर हे सांगण्यासाठी 1 किलोमीटर, मग तो कुठेही असेल ना या 1 किलोमीटरवर, त्याच्याविषयी काय आपल्याला. आपल्याला महत्वाचं काय आलं, अंतर. अंतर मोजायचं किती आहे ते 1 किलोमीटर आहे, म्हणजे येथे दिशेची आवश्यकता नाही. म्हणजे जी राशी व्यक्त केवळ परिमाण दिल्याने व्यक्त होते, पूर्णपणे व्यक्त होते, ती राशी म्हणजे अदिश राशी. या पद्धतीने वस्तुमान आहे, वेळ आहे. आता वस्तुमान, आपण साखर आणायला जातो दुकानावर, ते साखर घेताना त्यांना म्हणतो का आपण पूर्व दिशेची 1 किलो साखर द्या, पश्चिम दिशेची द्या, अर्थात नाही म्हणत. साखर ते मोजून देतात, ते वस्तुमान असतं. पारड्यात ठेवतात, पारडे समान होतात तेव्हा ते वस्तुमान असतं. ते जेव्हा समान पारड झालं तेव्हा ती आपल्याला वस्तू दिली जाते. इथे दिशा, कोणत्या दिशेला तो काटा ठेवलाय याच्याशीही काही घेणं देणं नाही. म्हणजे ती राशी आपल्याला पूर्णपणे व्यक्त झाली 1 किलोग्रॅम साखर, बस. म्हणजे तिथे दिशेची आवश्यकता नाही. वेळ, घड्याळ पहा ना तुम्ही, आपण 4 मिनिट 5 मिनिट 3 मिनिट ते 10 सेकंद असं सांगतो, 1 तास 2 तास दिशा नाही सांगत. मग अशी ज्या काही राशी आहेत की जेथे अंतर सारखी राशी आहे, ही राशी आपण केवळ परिमाण दिल्याने पूर्णपणे व्यक्त होते, म्हणून ती अदिश राशी. पण जी राशी जशी की विस्थापन आहे, वेग आहे, त्वरण आहे, यासारखे जे काही राशी आहेत या सदिश राशी आहे, की ज्या परिमाण व दिशा या दोहोंचीही त्यांना आवश्यकता असते, त्या राशींना सदिश राशी असे म्हणतो. मग आपल्याला इथे चाल आणि वेग यात काय फरक आहे, तर हा मुख्य फरक हाच आहे. चाल, चाल बरोबर अंतर भागिले का, किती अंतर कापलं, किती वेळात कापलं. आपल्या मोटरसायकल असते, तुम्ही पाहिले असेल, 4 व्हीलर असेल, तिथे काटा असतो. वाहनाची स्पीड वाढले की तो काटा असा पुढे जातो, कमी झाली की तो काटा कमी होतो. ते काय दाखवतो, तुम्ही तिथे लिहा, पहा, त्या ठिकाणी त्यावर लिहिलेलं असतं किलोमीटर प्रति आवर. मग हे जे आहे ती गाडीची स्पीड दाखवतो आपण. हा स्पीड बरोबर आहे, स्पीड म्हणजे चाल. पण वेग, वेग वेगळा. वेग हा विस्थापनाच्या संबंधित येतो. विस्थापन म्हटलं की आपल्याला पहा, शीतलचं घर आणि इथे शाळा, हे झालं विस्थापन. या पद्धतीने विस्थापन येतं. पण हे विस्थापन जे आपल्याला पाहायला मिळतं
ते या वेगाच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं. एकक कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे म्हणतात. एकक कालावधी म्हणजे 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास, या पद्धतीने 1 दिवस, 1 वर्ष. प्रकाश वर्ष आपल्याला माहित नाही का, 2 ताऱ्यातील अंतर प्रकाश वर्षामध्ये मोजतात. हे एकक. या पद्धतीने एकच कालावधीत होणाऱ्या विस्थापनाला वेग असे त्या ठिकाणी म्हणतात. म्हणून आपण जसं चाल बरोबर अंतर भागिले काळ केलं तसं वेगाचं सूत्र आहे विस्थापन भागिले काळ किंवा वेग. या पद्धतीने आपल्याला वेगाचे सूत्र त्या ठिकाणी पाहता येईल. चाल आणि वेग मध्ये एक परत आपण उदाहरण पाहूयात. आपण जे पहिलं उदाहरण पाहिलं होतं ना, शीतल व प्रशांतचे घर. शीतल संगीताच्या घरी गेली, तिथून शाळेत गेली आणि प्रशांत थेट शाळेत गेला. आता येथे पाहिलं होतं आपण, शीतल आणि संगीताच्या घरातील अंतर आहे 500 मीटर. संगीताचं घर व शाळा यांचं अंतर आहे 1200 मीटर. पण प्रत्यक्ष विस्थापन किती झालं, तर शीतल शाळेत गेली. प्रत्यक्ष झालेले विस्थापन 1300 मीटरच आहे. शाळेचं लघुत्तम अंतर किती आहे ते. पण या ठिकाणी समजा शीतलला संगीताकडे जाण्यास 5 मिनिटे लागली, संगीताकडून शाळेत जाण्यास 24 मिनिटे लागली, एकूण मिनिटे लागली 29. म्हणजे शाळेत पोहोचायला किती मिनिटे लागली, 29. अंतर किती आक्रमीला आहे तिने, 500 आणि 1200, 1700 मीटर अंतरावर गेले ते. यावरून आपण पाहूयात पहा प्रत्यक्ष चाल आणि वेग यातला काय फरक आहे. पहिले पहा शीतलची ए मार्गावरील चाल काय आहे ती पहा. ए मार्ग म्हणजे कोणता, 500 मीटरचा. हा शीतलचे घर व संगीताचे घर 500 मीटर, 5 मिनिटात कव्हर केले. अंतर भागिले काय, 500 मीटर म्हणजे 500 मीटर अंतर 5 मिनिटांनी भाग द्या, 100 मीटर प्रति मिनिट उत्तर. बी मार्गावरील म्हणजे संगीताचं घर व शाळा 1200 भागिले 24 काय येईल, कारण हे अंतर 1200 मीटर आहे, 24 मिनिट आहे. उत्तर 50 मीटर. 50 मीटर प्रति मिनिट, एका मिनिटात 50 मीटर तिने अंतर कापले. या पद्धतीने ती त्या सरासरी चालीने गेलेली आहे. आता एकूण जर आपण पाहिलं तर शीतलचा सरासरी वेग किती आहे, विस्थापन किती आलं 1300 मीटर. प्रत्यक्ष शाळेचं अंतर किती आहे, तर 1300 मीटर आहे ना. भागिले त्याला लागला किती वेळ, 29, म्हणजे 44.83 उत्तर आला. आणि इथं काय आलं 100, या ठिकाणी 50, बरोबर आहे. त्याहीपेक्षा विस्थापन मात्र कमी झालं. आता अनेक विद्यार्थी या ठिकाणी गोंधळतात की सर म्हणे हा 44.83 कसं आलं, हे आम्हाला कळत नाही. का नाही कळत, त्याचं कारण असं आहे की तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या की ही पहिलं चाल आहे, या मार्गाने ती गेली आहे म्हणून 29 मिनिटं लागली आहे. पण विस्थापन म्हणजे आरंभ बिंदू व अंतिम बिंदू यातील लघुत्तम अंतर आहे, म्हणून 1300 आपण इथे घेतोय. 1300 भागिले 29. या पद्धतीने आपल्याला सरासरी चाल 58.6 येईल, पण वेग मात्र 44.83 येतो. आता 58.6 हे उत्तर कसं येत आहे, ज्या ठिकाणी एकूण आक्रमिलेलं अंतर किती आहे, तर 1700 भागिले 29. हा जो भागाकार आहे तो 58.6 आहे मीटर प्रति मिनिट. आणि वेग आलाय 44.83, कारण ही आहे. परत आपण पुढील भागामध्ये आपल्याला चाल व दिशा याचा वेगावर काय परिणाम होतोय तो एक महत्वाचा भाग आपल्याला इथे अभ्यासायचा आहे. चाल व दिशा अभ्यासत असताना
दिशा कशासाठी उपयोगी होती? चालीसाठी होती की वेगासाठी होती? तर ती वेगासाठी महत्वाची. मग आपल्याला इथे चाल व दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतोय? आता सर्वसाधारण तुम्ही दररोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी रस्ते पाहत असतात. काही रस्ते असे सरळ असतात, काही रस्ते मात्र या पद्धतीने असतात. ट्रॅक आपला रनिंगचा वर्तुळाकार. घाटातील रस्त्यांचा जर आपण विचार केला तर तो या पद्धतीने असतो. आता 1, 2, 3 हे 3 उदाहरण आपण इथे घेणार आहोत. चाल व दिशा यांचा वेगावर काय परिणाम होतो ते पाहण्यासाठी. आता पहिल्या उदाहरणामध्ये एक मोटरसायकल स्वार आहे आणि तो एका सरळ रेषेत जातोय. तो दिशा बदलत नाही, चालही बदलत नाही. त्यांचा वेगावर काय परिणाम होतो ते पाहायचं आहे. तोच पुढे काय करेल? चाल वाढवल्यास किंवा कमी केल्यास काय परिणाम होईल? आता 2 उदाहरण इथे आपण येथे. एक तर तू सरळ जातो, आता दिशाने बदलली, चालने बदलली, काहीच नाही बदलली. म्हणजे आपल्याला माहिती एक समान वेगात तो जातोय. पुन्हा काय बदललं? जास्त खाली वगैरे आली असं गृहीत धरा. काय बदललं? तर तिने स्पीड कमी केली म्हणजे चाल बदलली. पुन्हा स्पीड वाढवली, दिशा नाही बदलली. मग येथे काय परिणाम झालाय विचार करा. 3 दुसरं आपण उदाहरण घेऊयात. येथे मोटरसायकल स्वार या वर्तुळाकार गतीतून जातोय. चाल अजिबात बदलत नाही. मात्र इथे तुम्हाला माहित आहे प्रत्येक ठिकाणी दिशा बदलते. इथे आला, खरी दिशा ही आहे पण तो या दिशेने जातोय. या पद्धतीने इथे आला, इथे दिशा जायला पाहिजे परंतु या मार्गाने जातोय म्हणजे तो वळवतोय. म्हणजे तिथे दिशा बदलली, चाल नाही, त्याने दिशा बदलली. तिसऱ्या उदाहरणामध्ये काय केलं? त्याने दिशाही बदलली, चालही बदलली. तीनही ठिकाणी या वेगावर काय परिणाम झाला तो पहा. पहिल्या उदाहरणामध्ये त्याने एक दिशा कायम ठेवली पण स्पीड कमी केली, पुन्हा वाढवली, कमी केली, वाढवली. अशा वेळी इथे वेगावर काय परिणाम झाला तर तो वेग म्हणजे पहिला बदलला गेला. अर्थात चाल बदलून आणि दिशा तीच ठेवून या प्रकारे आपल्याला वेग बदलला. इथं अंतर कायम आहे म्हणजे चाल कायम आहे, दिशा मात्र सतत बदलत चालली आहे. दिशा बदलली तरी देखील त्याचा परिणाम थेट वेगावर होतो कारण विस्थापन भागिले विस्थापनामध्ये दिशा हा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी वेगावर त्याचा परिणाम झाला. या तिसऱ्या उदाहरणामध्ये मात्र त्याने चालही बदलली आणि दिशाही बदलली. तीनही उदाहरणामध्ये वेग हा बदलला जातो. म्हणजे वेग हा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी बदलतो. दिशा जरी बदलली, चाल कायम ठेवली तरी वेग बदलला. चाल बदलली,
दिशा कायम ठेवली तरी वेग बदलला. चाल व दिशा आणि चाल हे दोन्ही जरी बदलला तरीही वेग बदलतो. वेग एक समान केव्हा असतो, आपण इथं स्टार्टिंगला पाहिले की त्याने एक समान चालीने तो जातोय आणि दिशा तीच आहे, तेव्हाच फक्त त्या ठिकाणी एक समान त्या ठिकाणी वेग आहे. आपण एक उदाहरण पाहूयात पहा. या उदाहरणामध्ये आपल्याला एक रेषीय एक समान व अनेक समान गती हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. एक रेषीय एक समान व अनेक समान गतीमध्ये हे एक उदाहरण आहे पहा. अमर आहे, अकबर आहे, अँथनी आहे. ते एकाच वेळी सकाळी 5 वाजता निघाले. 8 वाजता त्यांना जिथे जायचंय तिथे ते पोहोचले, म्हणजे इच्छित ठिकाणी ते पोहोचले. त्यांची दर 30 मिनिटानंतर किती त्यांनी अंतर कापलं त्याची वाचन इथे घेतलेली आहे. अमरने कापलेलं अंतर सुरुवातीला 0 मीटर असणार, कारण निघाले त्यामुळे. अर्ध्या तासाने 20, त्यानंतर 40, त्यानंतर 60, 80, 100, 120. अकबरने कापलेले अंतर आहे 0, 18, पुन्हा 36, 42. पहा फरक. हा जो काही फरक पडत गेला इथे 70, 95, 120. इथे 0, 24, 28, 42, 56, 70, 84. विचार करा काय फरक आहे आणि काय साम्य आहे. प्रत्येक अर्ध्या तासात कापलेल्या अंतराचा विचार केल्यास आपल्याला काय लक्षात येईल की अमरने कापलेलं अंतर प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 मीटर आहे, 20 किलोमीटर आहे. 0, 20 म्हणजे 20 किलोमीटर. 20 आणि 20 40 किलोमीटर गेला. तो नंतर 60 किलोमीटर, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 20 ने ऍडिशन झालाय. अकबरने पहिल्या अर्ध्या तासामध्ये 18 किलोमीटर अंतर कापलं. दुसऱ्या अर्ध्या तासात 18 दोन्ही 36 झाले. त्यानंतर 42 म्हणजे 4 आणि 2 6 किलोमीटर अंतर कापलं. रस्ता खराब असेल एखाद्या वेळेस, म्हणजे या ठिकाणी अंतर त्यांनी कमी कापलं गेलं. इथे जास्त अंतर आलं. पुन्हा इथे त्यापेक्षा कमी, म्हणजे ही जी काही प्रत्येक अर्धा तासात कापलेलं अंतर आहे ते मात्र इथे कमी जास्त आहे. इथं काय आहे 0 ते 14, 14 28, पहा 14 42, 14 56, 14 75, 14 84. प्रत्येक अर्धा तासात कापलेलं अंतर अँथनीने 14 किलोमीटर आहे, तर अमरने 20 किलोमीटर आहे. इथे एक रेषी एक समान व अनेक समान गती आपण म्हणतो. एक रेषी एक समान गती केव्हा आहे की प्रत्येक शॉर्ट पिरियड मध्ये आपण अंतर अर्ध्या तासातलं अंतर जर काउंट केलं तर ते सारखं अंतर कापलेलं आहे. इथे देखील सारखं आहे, पण अकबरने कापलेलं अंतर मात्र प्रत्येक अर्ध्या तासातलं भिन्न भिन्न आहे. म्हणून एक समान गती कुठे आहे तर अमरने कापलेलं आणि अँथनीने आहे. अकबरने मात्र अनेक समान गती या पद्धतीने आपल्याला कापलेलं पाहायला मिळेल. पहा, आपण आज जो भाग अभ्यासलाय त्या भागावर एक टेस्ट आहे. ती टेस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आपल्याकडे जर व्हॉट्सअपद्वारे मेसेज जर आला असेल तर त्या व्हॉट्सअपच्या संदेशमध्ये देखील एक ती टेस्ट आहे. 10 मार्काची ती टेस्ट आहे, ती तुम्हाला सोडवायची आहे. नक्की सोडवा. आता पुढच्या तासिकेमध्ये आपण काय अभ्यासणार आहोत तर त्वरण अभ्यासायचं आहे आपल्याला. ती देखील ऍक्टिव्हिटी आहे, तेथे देखील कृती आहे, साहित्य आहे. आणि पुढच्या या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही स्वतः देखील काही कृती करणार आहात. जसं आज देखील ज्या काही कृती मी तुम्हाला सांगितल्या त्या देखील तुम्हाला घरी